दिल्लीत आज उद्धव ठाकरे सोनिया गांधींची घेणार भेट. खरगे राहुल गांधींसोबतच्या बैठकीत आघाडीच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा. शिंदेऐवजी मला सांगितलं असतं तर अख्खी पार्टीज घेऊन आलो असतो. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांची सल कायम. परवानगीशिवाय झाड तोडलं तर आता 1000 रुपयांऐवजी 50,000 रुपयांचा दंड. राज्य कॅबिनेटचा निर्णय. वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणणारं विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाण्याची शक्यता. सध्याच्या कायद्यात 40 संशोधनांचा अंदाज. विनेश फोगाटचा कुस्तीलाच अखेरचा रामराम. आता लढाईची हिंमत नसल्याचं ट्विट. सर्वांची माफीही मागितली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक नामुष्की. पैलवान अंतिम पंघालला लवाजम्यासह पॅरिस सोडण्याचे आदेश. ऑलिम्पिक विलेजमध्ये बहिणीची घुसखोरी भोवली. 1000 बांगलादेशी नागरिकांचा भारतात घुसखोरीचा प्रयत्न. बीएसएफने जलपाईगुडी सीमेवर रोखलं. सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. शेख हसीनांना फिनलँडचाही झटका. आश्रय घेण्याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं स्पष्टीकरण. हसीनांच्या भवितव्याचं गूढ कायम. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचा आज शपथविधी. मोहम्मद युनूस नेतृत्व करणार. 15 जणांना मंत्री म्हणून शपथ. लष्कर प्रमुखांची माहिती. ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरुष गटाची अंतिम फेरी. गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून देशवासियांना सुवर्ण पदकाची आशा. ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा आज कांस्य पदकासाठी सामना. स्पेन विरुद्ध होणार कांस्य पदकाची लढत. श्रीलंकेत टीम इंडियाचा दारुण पराभव. 110 रन्सनी श्रीलंका जिंकली. कोच गंभीरना पहिला झटका. रोहित शर्माही उद्विग्न.